गुड मॉर्निंग. काय म्हणता, कशा आहात? मस्त ना. मस्त राहायचं. आपल्याला काय, मला पण खूप छान राहायला आवडतं, आनंदात राहायला आवडतं आणि तुम्हाला पण. म्हणून तर आपली गट्टी जमली आहे ना सगळ्यांची. तर आज ना मी एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलायला म्हणून म्हटलं चला, या विषयावर आपण बोललं पाहिजे, गप्पा मारल्या पाहिजे. आणि लाईट मूडमध्ये आहे ना, सारखं सारखं काय तेच 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 तेच. तर माझी ना एक मैत्रीण आहे. ती म्हणजे तशा तुमच्याही असतील म्हणा. अशा मैत्रिणी बहुतेकाला असतातच. आणि जेवढ्या मैत्रिणी असतात त्यातले एक दोन पीसेस असे असतात की दे आर स्पेशल. ते काही पण करू शकतात. तशीच माझी एक मैत्रीण आहे. तिला आहे थोडी घमेंड आहे. ती सारखी ते सांगत असते, मैं यूं मैं त्यूं. आपली कॅपॅसिटी न ओळखता आपले लंबे लंबे खिचोवाला काम जे असते ना, तसं करत असते. तर ती एक दिवस मला म्हणाली, मेघना तुला सांगू का, मी काहीही करू शकते. मी जर ठरवलं तर मी काहीही करू शकते. म्हटलं अरे वा, म्हणजे काय करते ग? ती म्हणे 100 माणसांचा स्वयंपाक मी 10 मिनिटात करू शकते. तू करशील? नाही बाबा, मला आमचं आमचंच करणं मुश्किल वाटतंय, तुझं 100 माणसं कुठे आली? तर ती म्हणाली की नाही नाही, मी तर येऊ करू शकते सगळं. सगळं सागर संगीत सगळं करू शकते मी. तर म्हटलं अरे वा, मग ह्या तुझ्यातला चांगला गुण आहे, त्याचा काहीतरी फायदा कर. आहे ना. आता क्लाउड किचनचं इतकं फॅड आहे सगळीकडे, आणि घरी बसून बायका करतात आहे, कमवतात आहे. आणि तुझी जर 100 माणसांची कॅपॅसिटी आहे, म्हणजे छोट्या मोठ्या पार्ट्यांची, तर तू घेऊ शकते ना ऑर्डर. हो, आरामात घेऊ शकते. काही प्रॉब्लेम नाही माझ्याकडे. आणि या पोर्टलवर बुक करून करू शकते मी. तेवढा स्वयंपाक करायचा, अगदी पुडाच्या वडीपासून श्रीखंडापासून सगळं मी द्यायला तयार आहे. म्हटलं अरे वा, मग कधी सुरू करते? अगं पण मला नाही करायचं हे सगळं. कोण आपला सुखातला जीव दुःखात टाकेल? अरे यार, मग हेच होतं तर कशाला बाई दंड बैठका काढत बसली की मला मला मी काही करू शकते, मी काही येऊन तेऊन तेऊन. आपली चादर पाहून पाय पसरणे म्हणतात ना, ते हे असते ना. आपला जीव पाहावा, आपली कॅपॅसिटी पाहावी, आपली इच्छाशक्ती पाहावी. उगीच आलं तोंडात म्हणून मी काही करू शकते, मी काही करू शकते, असं नाही होत ना. ठरव मग, कर. आहे की नाही? कॅटरिंग कर मस्तपैकी. आता तर सध्या तू छोटे छोटे कोणाच्या घरी 5-6 पाहुणे आले तरी पटापट ऑर्डर मिळतात. तर कर ना. नाही कोण म्हटलंय तुला, पण नाही, मला नाही करायचं. मग अशा न करत्यांना सुद्धा आमचा नमस्कार. आणि करणाऱ्यांना तर सॅल्यूट बाबा. तुम्ही तर ग्रेट आहात. म्हणजे असे आहेत ना, तोंड पाटील की म्हणतात याला. तोंड पाटील की म्हणजे बातों के बोल बच्चन. बोलायला काही बोलू शकतो माणूस, करताना जरा विचार करावा लागतो. तर आपल्याला काय व्हायचं आहे, असं बोल बच्चन नाही व्हायचं. करायचं, हिंमत करायची, स्वतःला सिद्ध करून दाखवायचं. आणि आपली जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढंच करावं ना. कशाला 100 माणसांचा घ्यायचा? 15-15 माणसांचं केलं तरी ओके आहे ना. हळूहळू ना, एकदम जाऊन जिममध्ये गेले आणि तुम्ही एकदम 100 kgचं वेट उचलतो म्हटलं, असं नाही होत ना. 2-3 किलोपासून सुरू करायला लागतं. असं करूया. करा, तुमच्या मनात असेल तर. दाबून नका ठेवू कोणत्या इच्छा. काय, आणि काहीही होऊ शकतं. सध्या तर असं मार्केटिंग सुरू आहे की तुम्ही काहीही करतो म्हटलं तरीही तुम्ही करू शकता. फक्त इच्छाशक्ती पाहिजे, माइंडसेट पाहिजे. आणि मला नाहीच करायचं तर नका करू. टी व्ही आहे, रिमोट आहे आपल्याकडे, दिवाण आहे, अजून काय पाहिजे? पैर फैला दो, लेटे रहो, देखते रहो. वजनाची आपल्याला काही काळजी करायचं कारण नाही. मेल्यावर आपल्याला थोडी कुठे पायी जायचं आहे, लोकांनाच उचलून द्यायचं आहे. मग काय करायचं? खायचं, झोपायचं मस्त. आणि म्हणायचं मला आयुष्यात काही कमी नाही. हो ना, हेच तर मागितलं होतं ना आपण परमेश्वराला. असं आयुष्य दे मला तू की मी लोळत राहील. असं असं मागितलं होतं का? नाही ना. शरीर दिलंय, चालवायचं त्याला. गाडी घेतली मर्सिडीज आणि दारात उभी करून ठेवली आणि झाकून ठेवली, असं नाही होत. आहे ना, चालवावी लागते ती, नाही तर खराब होऊन जाते. हे आपल्याला किती पटलं तरी रोज कोणीतरी सांगायला लागते. घरच्यांनी सांगितलं तर राग येतो, भांडणं होतात. नवऱ्याने म्हटलं जरा कर, फिरत जा, काही कामं करत जा, राग येतो, भांडणं होतात. म्हणून त्यांनी पण नाद सोडला आपला, आहे की नाही.
असं नाही करायचं. स्वतःकडे लक्ष द्या. आपलं आयुष्य आपलं आहे. ते कसं ठेवायचं, कसं जगायचं हे आपण ठरवलं. लोकं थोडी ठरवणार आहे. चला, माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला जे वाटतं ना ते करा. कॅटरिंग करा, काही पण करा. पण करा यार, काहीतरी करा. जन्म घेतलाय ना, मरेपर्यंत काहीतरी करूनच मेलं पाहिजे असं मला सारखं वाटत राहतं. तुम्हाला काय वाटतं मी नाही सांगू शकत ना. तर ऑल द बेस्ट. जे करणार आहेत त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट. आणि ज्यांना अजून इच्छा नाही त्यांना इच्छा निर्माण व्हावी म्हणून ऑल द बेस्ट. ओके, बाय, भेटू.